नाही घ्यायचे सलाईन, मला जगायचं नाहीये, मला मरू द्या. हे बघा बाई, तुम्ही एकतर आधीच काही खाल्लं नाही, त्यातनं जरी फ्लुइड घेतलं नाही ना तर बाळाला फीड कसं करणार? मी नाही पाजणार तिला, मी हात देखील लावणार नाही तिला, मला जगायचंच नाहीये. हे बघा, असा हट्टीपणा करू नका. मला जगायचं नाहीये, मला मरू द्या. मी आधीच वीक झालाय, प्लीज कोऑपरेट. कम ऑन. मला काही झालं तरी चालेल, मला जगायचं नाहीये. काय झालं अनुराधा? अहो मॅम, यांनी काही खाल्लं नाहीये, वीक झालेत, म्हणून मी त्यांना डेक्स्ट्रोजचं फ्लुइड देते तर तेही घ्यायला तयार नाहीये. सुषमा, काय झालं? हे बघ, तू काही खाल्लं नाहीस तर एनर्जी कुठून येणार? मला जगायचं नाहीये, मला जगायचं नाहीये, मला मरू द्या. काय आरडाओरडा चाललाय? मला जगायचं नाहीये, मी दळपत्री ना, मी मुली जन्माला घालते ना, मला जगायचंच नाहीये. तर काही नाही, मगासपासून हेच चाललंय त्यांचं. सर अगदीच ऐकलं नाही तर आपण फीडिंग ट्यूब मधून बाळाला फीड करू शकतो, पण कशाला? लेट्स ट्राय इट बाय फोर्स. तू हात धर त्यांचे, तू सलाईन लाव पटकन. येस सर. सांगितलं ना मरायचंय मला, मला नकोय ते. मला हे काही बघा, नकोय. तुम्ही हट्टीपणा करू नका. मला जगायचं नाहीये, जाऊ द्या मला. एक मिनिट, मी बोलून बघू का? ताई ताई, प्लीज असं नका करू तुम्ही. एकदा तुमच्या बाळाकडे तरी बघा. जर तुम्ही असं वागलात तर तुमच्या बाळाला दूध कोण पाजणार? ताई प्लीज, तुमच्या बाळाकडे बघून तरी असं नका वागू तुम्ही. अंजली, अंजली, अगं डॉक्टर रोहिणी आहेत ना इकडे? त्या सीझन गायनॅक आहेत, इनफॅक्ट सप्रेसर पण. आणि तुला एनिवे फक्त ऑब्झर्वेशन करायला सांगितलं ना? हो, मी फक्त बोलते आणि मग निघते लगेच. अंजली, यू कम विथ मी. सर, मी फक्त एकदा बाहेर या पटकन. यू बोथ कॅरी ऑन. येस सर. कम विथ मी.